भंडाऱ्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। धुवाधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। सर्वात मोठा फटका बळीराजाला बसला असून शेकडो हेक्टरवरील भात शेती पाण्याखाली गेल्याने धान पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। शेतकऱ्यांचे पंप, मोटारी आणि साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असलं तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास भंडाऱ्यावरील संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जातीये। नमस्कार मित्रांनो, आता आपण भंडारा जिल्ह्यामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं तर मी आता भंडारा जिल्ह्यातील शेतशिवारामध्ये उभा आहे आणि अशा पद्धतीनं जो पाऊस आहे हा सतत 3 दिवसापासून जो पाऊस आल्यामुळे जो आहे अशा पद्धतीनं शेतशिवार हा पाण्याखाली डुबलेला आहे। बघू शकता की अशा पद्धतीनं जो शेतशिवार आहे पाण्याखाली डुबलेला आहे। आता जर बघितलं तर काही दिवसा अगोदर पाण्याने अक्षरशः दडी मारली होती, मात्र आता गेल्या 7 ते 8 दिवसापासून हा पाणी येत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून पाणी हा रिपरिप होता, मात्र 3 दिवसापासून हा पाणी मुसळधार येत असल्यामुळे मुसळधार पावसाने जे काही शेतशिवार आहेत, नदी नाले आहेत, हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। आता ज्या शेतशिवारात आहेत त्या शेतशिवारात तुम्ही बघू शकता की हा जो जसं की हे जे झाड आहेत, हा जो शेतशिवार आहे हा अशा पद्धतीने इथं डुबलेला आहे। आणि ह्या ठिकाणी जे शेतकऱ्यांची जे रोवणीची कामं आहेत ते रोवणीची कामं ह्या ठिकाणी झालेली आहेत। आणि रोवणीची कामं झालेली असताना त्यांचं जे धानपर आहे किंवा त्यांचं धान पीक आहे हा पाण्याखाली डुबलेला आहे। दुसरीकडे जरी पाऊस येत असेल आणि काही ठिकाणी शेतकरी जरी सुकावला असेल, पण काही भागांमध्ये भंडारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हा जास्त पाऊस आल्यामुळे जे काही शेती आहे हे पाण्याखाली दडलेली आहे। त्याच्यामुळे शेतीचे मोठे नुकसान हे नाकारता येत नाही। त्याच्यामुळे जो काही पाऊस आहे हा पावसाने अतिवृष्टी जशी 3 दिवसापासून अतिवृष्टीसारखी हा पाऊस असल्यामुळे हा जो पाऊस आहे हा मोठ्या प्रमाणात इथं साचलेला आहे। आता बघू शकता की आपण आता शेतशिवार आहोत, पण मात्र दुसरीकडे जर विचार केला तर गावामध्ये आणि जे काही रस्ते आहेत हे रस्ते सुद्धा जो संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे जे काही नागरिक आहेत यांना वर्दळ करताना सुद्धा त्रास होत आहे। टॉप न्यूज मराठीसाठी मी साहिल रामटेके, भंडारा। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।